नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। बघा, मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा। आता मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळणार आहेत। तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। बघूया आता। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन सामान्य स्थितीत जगता यावे यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार राज्यातील वय वर्ष 65 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात 3000 रुपये जमा करणार आहे। मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ कुणाला घेता येणार, या योजनेसाठी पात्रता निकष काय आहे, मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाच्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बघूया आता समोर। राज्यातील 65 वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र उपलब्ध करणे, मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे, योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने पात्र लाभार्थींना मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या माध्यमातून 3000 रुपये थेट लाभ तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर बघूया समोर। मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांची शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे यामध्ये बघा काय काय आहे। चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्व्हायकल कॉलर इत्यादी खरेदी करता येणार आहे। त्याच्यानंतर बघूया समोर। आता बघा, मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत बघा। आधार कार्ड, मतदान कार्ड, त्याच्यानंतर येते पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबुकची झेरॉक्स पाहिजे, त्याच्यानंतर स्वयं घोषणापत्र, त्याच्यानंतर येते शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे। त्याच्यानंतर बघूया आता की मुख्यमंत्री वयश्री योजनेचे पात्रता निकष काय काय, म्हणजे याच्यामध्ये पात्रता काय असणार आहे याबद्दलची आता माहिती बघूया आपण। बघा, लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर 2023 अखेर वयाची अट 65 वर्षे पूर्ण केली असावीत। बघा, त्यानंतर येथे लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। आता आधार कार्डची पावती देखील चालणार आहे। आधार कार्ड नसल्यास बघा, स्वतंत्र ओळखपत्र दस्तावेज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असावे। त्याच्यानंतर बघा, लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो। त्याच्यानंतर बघा, लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आहे ते 2 लाखांच्या आत असावे। बघा, आता मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा। बघा, मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, बरोबर आहे। फॉर्म तुम्ही ऑफिशियल साईटवरती डाउनलोड करून घेऊ शकता। त्याच्यानंतर हा फॉर्म व्यवस्थित भरून ग्रामपंचायत ऑफिसमध्ये तुम्हाला सबमिट करायचा आहे। त्याच्यानंतर बघा, फॉर्ममध्ये पासपोर्ट साईज फोटो चिकटवावा, म्हणजे तुम्हाला फोटो लावावा लागेल। त्याच्यानंतर तुमचे संपूर्ण नाव, त्याच्यानंतर तुमचे वय, तुम्ही कोणता व्यवसाय करता व्यवसाय, गावाचे नाव, तालुका,
जिल्हा आणि विचारलेली इतर माहिती संपूर्ण तुम्ही योग्यरित्या भरून घ्यावी. तुम्हाला मागील 3 वर्षात कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ घेतलेला नाही याबद्दलचे तुम्ही घोषणापत्र भरायचे आहे. त्याच्यानंतर फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तो फॉर्म तुम्ही योग्यरित्या जमा करावा. तर अशा पद्धतीची तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या बातम्यांची व योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा. आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. धन्यवाद.